हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज माझ्या लाडक्या नणंदबाईंचा आणि माझ्या भाच्याचा धोंड्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी घरात सगळी लगबग आणि तयारी सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल, की धोंड्याचा महिना तर संपला आहे. मग हा कार्यक्रम आता कसा? तर त्याचं कारण असं, की आम्ही काही दिवस देवदर्शनासाठी बाहेर गेलो होतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला मिळतोय. आहोंनी सकाळीच मला खूप सुंदर अशी झेंडूची आणि शेवंतीची फुलं आणून दिलेली होती. मग म्हटलं चला छोटंसं का होईना पण सुंदर असं डेकोरेशन करूया. कारण सजावट केली ना, की घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण होतं आणि बघतानाही छान वाटतं आणि कार्यक्रमाचा उत्साह अजूनच वाढतो. आज मी पुरणाचा स्वयंपाक केलेला होता, पण त्याचा व्हिडिओ मी काही घेतलेला नाहीये. तर स्वयंपाक वगैरे तर सगळं झालं. म्हटलं चला आता डेकोरेशनच्या तयारीला सुरुवात करूया. सर्वात आधी मध्ये एक सुंदर रांगोळी काढली. त्यावर लिहिलं होतं, की मामा-मामींचा लाडका आरुष. त्यानंतर माझ्या लाडक्या भाच्याचा धोंड्याचा कार्यक्रम आणि त्याखाली अधिक मास असं लिहायचं होतं आणि म्हणजे पूर्ण असं लिहिलं होतं, की अधिक मास सण लेक जावयाचा. मग मी त्याच्या बाजूला मस्त अशी फुलांची सजावट केली. आज आहोई घरी लवकर आले होते. त्यांनी सुद्धा माझी थोडीफार मदत केली. पण खरं सांगायचं तर काम कितीही पटकन करायचं म्हटलं तरी वेळ हा लागतोच. कारण मला काहीही अगदी घाईघाईत किंवा शॉर्टकटमध्ये केलेलं आवडत नाही. थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण काम नीटनेटके, सुंदर आणि मनासारखं झालं पाहिजे. कारण जेव्हा आपण प्रेमाने आणि मन लावून काही करतो ना, तेव्हा ते बघतानाही खूप छान वाटतं. तर मंडळी, हे आहे मी केलेलं साधं सिंपल पण मनापासून केलेलं डेकोरेशन. तुम्हाला ते कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग मी पटकन आवरून रेडी झाले, कारण आता पाहुणे यायची वेळ झाली होती आणि तितक्यात आमचे पाहुणे सुद्धा आले. तर माझ्या नणंदबाई आहेत ना, त्या आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. त्या पहिल्या मजल्यावर राहतात आणि मी दुसऱ्या मजल्यावर. त्यामुळे त्यांना यायला अजिबात वेळ लागला नाही. त्या आल्या आणि आम्ही त्यांचं मनापासून स्वागत केलं. त्यानंतर मग ताईंना आणि दादांना मानाच्या पाटावर बसवलं. परंपरेनुसार सर्वात आधी खुशीच्या पप्पांनी त्यांच्या दाजींचे पाय धुतले. खरं सांगायचं तर त्यांना या सगळ्या विधींची फारशी माहिती नव्हती. पण माझ्या माहेरी जसं स्वागत आणि विधी झाले होते, तसंच मी त्यांना सांगत होते आणि अगदी ते मनापासून सगळं करत होते. त्यानंतर दाजींच्या पायांना कुंकू लावला, त्यांना गंध लावला. पण हे सगळं करत मध्येच मस्करी पण खूप चालू होती बरं का. तर त्यांच्या खुशीचे पप्पा त्यांच्या ताई आणि दाजींची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे सगळं वातावरण अगदी आनंदी आणि हसतमुखच झालेलं होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, की ताईंना किती हसायला येतंय आणि त्यानंतर खुशीच्या पप्पांनी त्यांच्या दाजींचा नमस्कार केला. मग आम्ही दोघांनी मिळून माझ्या नणंदबाईंचे पाय धुतले, त्यांच्या पायाला कुंकू लावला आणि इथेही खुशीचे पप्पा त्यावेळी त्यांच्या बहिणीची एवढी मस्करी करत होते ना, की काय सांगू तुम्हाला. भाऊ-बहिणीचं नातं असंच असतं, प्रेम, आपुलकी आणि थोडीशी मस्करी. नंतर मग मी नणंदबाईंना हळदी-कुंकू दिलं. आम्ही दोघांनी त्यांचं औक्षण केलं. आता इथे एकाच गोष्टीची कमी होती, ती म्हणजे माझी सासूबाई आणि सासऱ्यांची. सध्या ते गावाकडे गेलेले आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला ते नव्हते आणि गेल्या 1.5 वर्षापासून ते आमच्याकडेच होते आणि नुकताच 1.5 महिन्यापूर्वी ते गावाकडे गेले आहेत. त्यामुळे अजून इतक्या लवकर त्यांचं परत येणं शक्य नव्हतं. कारण एकदा ते गावाकडे गेले, की साधारण 4-5 महिने तिकडेच राहतात. त्यानंतर मग दादांना टोपी, टॉवेल आणि कपड्यांचा मान दिला. त्यानंतर मग मी सुद्धा माझ्या नणंदबाईंची ओटी भरली. परंपरेनुसार त्यांना साडी तसेच काही शृंगाराचं सामान प्रेमाने ओटीमध्ये दिलं. खरं तर भेटवस्तूची किंमत किती आहे यापेक्षा ती कोणत्या भावनेने दिली आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. आम्हीही आमच्या परीने आणि मनापासून हा मान दिला. नणंदबाईंनी तो आनंदाने स्वीकारला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही छान वाटलं. मंडळी, मी जेव्हा माझ्या आई-वडिलांनी केलेला माझ्या धोंड्याच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला होता, तेव्हा एका व्यक्तीने कमेंट केली होती, की हा खर्च सामान्य माणूस करू शकत नाही आणि खरं सांगायचं तर त्यांचं म्हणणं अगदी योग्य वाटलं. कारण माझं नेहमी एकच मत आहे, की प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार आनंद साजरा करावा. परिस्थितीच्या पलीकडे जाऊन किंवा कर्ज काढून असे कार्यक्रम करणं मला तरी योग्य वाटत नाही. परिस्थिती असेल तर नक्की करा, मनापासून करा, पण नसेल तर मनापासून दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आपुलकी याची किंमतही कोणत्याही भेटवस्तूपेक्षा मोठी असते. शेवटी पैशांपेक्षा नाती आणि माणसांबद्दल प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. आता आमचंच उदाहरण घ्या. माझ्या नणंदबाई
माझ्या भाच्याला आमच्याकडून कोणत्याही मोठ्या अपेक्षा नव्हत्या. आम्ही घरात लहान आहोत, पण सध्या आमची जशी परिस्थिती आहे, त्यानुसार आम्ही मनापासून हा कार्यक्रम केला आणि आम्ही जे काही प्रेमाने केलं, ते त्यांनी तितक्याच प्रेमाने स्वीकारलं. त्यांना त्याचा खूप आनंद झाला आणि आमच्यासाठी तेच सर्वात मोठं समाधान होतं. म्हणून माझं एकच सांगणं आहे, कुणाशी तुलना करू नका आणि कर्ज काढून किंवा स्वतःवर ओझं घेऊन असं कार्यक्रम करू नका. जेवढं शक्य आहे तेवढं करा, पण मनापासून करा. कधी-कधी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छा किंवा एक साधं जेवण सुद्धा लाखमोलाचं असतं. कारण कार्यक्रमाची खरी शोभा खर्चात नसते, तर ती माणसांच्या प्रेमात, आपुलकीत आणि एकत्र येण्यात असते. त्यानंतर मग माझ्या लाडक्या भाच्याचं मानपान करण्याची वेळ आली. आम्ही दोघांनी मिळून त्यांचे पाय धुतले, औक्षण केलं आणि परंपरेनुसार त्यांचा सन्मान केला. त्यानंतर मानपान म्हणून त्यांना टॉवेल, टोपी आणि ड्रेसही दिला. आणि यामध्ये माझी खुशीसुद्धा मागे राहिली नाही बरं का. ती म्हणाली, की "तुम्ही सगळं करत आहात, मग मलाही करायचं आहे." मग तिला सुद्धा तिच्या परीने भाऊचं औक्षण आणि मानपान करू दिलं. यावेळी आम्ही आरुषसाठी एक खास भेटवस्तूही आणली होती. असं म्हटलं जातं, की भाच्याला तांब्याची वस्तू देणं शुभ मानलं जातं. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक सुंदर तांब्याचं घंगाळ घेतलं होतं. ते प्रेमाने त्यांना भेट दिला आणि त्यालाही ते खूप आवडलं. आरुष माझा खूप लाडका आहे. माझं लग्न झाल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे आणि लहानपणापासूनच तो माझ्या खूप जवळचा राहिला आहे. घरातल्या सगळ्यांचा लाडका आणि माझा तर विशेष जिव्हाळ्याचा. त्यामुळे त्याच्यासाठी काही करताना नेहमीच मनापासून आनंद वाटतो. त्यानंतर मग आम्ही दोघांनी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. एवढं सगळं झाल्यावर आता नंबर होता माझ्या लाडक्या भाचींचा. आरुष जसा आमचा लाडका आहे, तसेच माझ्या दोन्ही भाचीसुद्धा आमच्या दोघांच्या खूप लाडक्या आहेत. मग म्हटलं भाच्याचा एवढा मानपान केला, तर भाचींचा कसं मागे ठेवायचं? मग आम्ही त्यांनाही प्रेमाने पाटावर बसवलं. परंपरेनुसार त्यांचे पाय धुतले. त्या दोघींना कपाळाला कुंकू लावलं आणि त्यांचं औक्षण केलं. त्या दोघींच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू आणि आनंद बघून आम्हालाही खूप छान वाटलं. रात्री आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. तर मंडळी अशा प्रकारे माझ्या लाडक्या नणंदबाई, भाचा आणि भाचींचा धोंड्याचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला. आणि शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. हा व्हिडिओ कोणालाही दुखवण्यासाठी, कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा कोणाशी तुलना करण्यासाठी अजिबात नाही. आम्ही आमच्या परिस्थितीनुसार, आमच्या ऐपतीनुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनापासून जे काही केलं त्याची एक सुंदर आठवण म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाने आपल्या परीने आनंद साजरा करावा. प्रेम, आपुलकी आणि नात्यांची ऊब हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हसत राहा. बाय.